बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापुरात स्मार्ट मीटरच्या नावाखाली नागरिकांना बसतोय फटका। दुप्पट बिल आल्याने नागरिक झाले परेशान। महावितरणकडे तक्रार करूनही अधिकारी गप्पच। सोलापूरच्या भवानीपेठ परिसरातील तक्रार, मीटर बसवताना दिली जाते लाईट कट करण्याची धमकी। नागरिक म्हणतात आम्हाला स्मार्ट मीटर नको रे बाबा। पहा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष वृत्तांत। हे आमच्या भागामध्ये कोणाला न बोलता धमदाटी करून ह्या लोकांनी प्रत्येकाला येऊन हे वायरमॅन शिरून वस्तीमध्ये शिरून प्रत्येक भागामध्ये तुम्ही मीटर बदलून ठीक आहे असं तुमचं आम्ही केबल लाईट कट करू, मीटर कट करू, धमदाटी देऊन दादागिरीची भाषण बोलून ह्या लोकांनी जुने मीटर बदलून स्वतः नवीन मीटर टाकलेत। या भागामध्ये आमचा गरीब समाज असून प्रत्येक भागामध्ये गरीब समाज करून खाणार लोक आहेत। पण आता का उन्हाळा नाहीये, आता एक पहिलं बिल 1200 ते 1400 येणार बिल, 16,000 17,000 बिल लोक कुठले भरणार? हे लोक बाजीराव सारखे कुठच्यावर बसतात, बिल पाठवून द्या। ह्याला लाज वाटत नाही? या लोकांना करून खाणार लोक प्रत्येक समाजामध्ये मीटर पाठवायचे 16,000 17,000 बिल कुठला नाही भरायचं लोकांनी? काय म्हणतात विचारलं? आता आम्ही भेटलो, त्यांनी म्हणतात आम्ही येतो 10-11 वाजता जुनी मेल दिवशी तुम्ही या पाटील साहेबाला बोलू। ठीक आहे मला मी पाटील साहेबाला येऊ। आता या लोकांसाठी आम्हाला सेवा, लोकांची जनता आम्ही 9-10 वर्ष सेवा केली लोकांची। ह्या लोकांना त्रास झाल्यानंतर आम्हाला त्याच्या पाठीमागे कुठं बोललं तिथं आम्हाला जावं लागणार आहे। उद्या 11 वाजता पाटील साहेबाला जाऊन भेट घेऊन जे काम म्हणते ते बघू, सगळं आम्ही लोक घेऊन जातो। ते जुने मीटर पहिले जे बसवा ते नवीन मीटर पहिलं काढून घ्या तुमचे। उद्या आम्ही सकाळी 11 वाजता आमचे वस्तीतले लोक, प्रत्येक वस्तीतले लोक घेऊन आम्ही जाणार आहे। जाधव जोडबाईपेठ। प्रॉब्लेम काय सगळे करून खाणार आहे ते। आम्ही नसताना पण त्यांनी लाईट मीटर काढून नेले ती, केले ती, सवरले ती। 2-2 हजार रुपये बिल आले, पहिलं एवढं येत नव्हतं आणि कधीच असं परता पडली नाही, ही पहिली वेळेस झाले। एवढं गोरगरीब कुठं द्यायचा? आता त्यांनी कोण बसवले ते ना, त्यांना आमच्या समोर हजर करा ना, आमचे लाईट बिल ही द्या म्हणा मीटर। पहिला किती येत होतं बिल? पहिला किती 600-500, आमच्यात पण वापर काय जास्त नाही। आता 2-2 हजार रुपये खायचं किती, आम्ही द्यायचं किती, ती भाड्याने पासून आम्हाला हे केले ते। घरात कोण नसताना बसवले ती त्यांनी। कसं काय घरात नसताना बसवले? तसंच केलंय ते सगळीकडे। घरात बसताना अर्धे लोक अर्ध्या गल्लीत बसवले, अर्ध्या गल्लीत तर बसवलेच नाही त्यांनी। मग त्यांनी असं नाहीतर लाईट बिल तुमचं कट होईल, 8,000 बिल येईल परत नंतर ना असं म्हणले। भीती दाखवले ते, दादागिरी केले ते। दादागिरी 8,000 भरून मग नंतर घेताव का, नाही तर वरूनच आले म्हणले तिथे। मग आता साहेब लोकांना भेटला? मग साहेब लोकांना भेटणार तिथे रुपाबावणीला जावं म्हणाले ते। मेन तर हिथूनच झालंय सगळं। ह्याने काय म्हणाले ते फिरवा फिरवी करा, यांच्या सगळ्याच्या साखळीच आहे ते। मग आम्ही काय म्हणाले त्या भाड्याला 2 आम्हाला हजर करायचं आणि मीटर बी आणून द्या म्हणा, तोपर्यंत आम्ही का बसत नाही। जुना मीटर आणून द्या म्हणाला। मेरा नाम अनीश कामले है, जोड़बाईपेठ चांबार गली में रहता हूँ मैं। तो 2 महीने पहले जो है ना हमारा स्मार्ट मीटर था ना, पहला पुराना मीटर था, तो कुछ भी हमारे को उसका क्या प्रॉब्लम नहीं था, इशू नहीं था। बिना कारण आकर उन्होंने क्या करे, हमारा को स्मार्ट मीटर बिठाना कंपलसरी है ऐसा ऐसा बोलकर, घर में लेडीज लोग वगैरह थे, उनको कुछ नहीं समझता, तो उनको बोलकर ऐसा बोलकर एडे में वगैरह निकालकर मीटर लगाया, मीटर बिठा कर गए वो। फिर भी बिठाए तो ठीक है, रहने दो, सबके बराबर हम भी कोऑपरेट किए, उनको कुछ नहीं बोले उनको। तो जैसा ये पहला बिल आया तो डायरेक्ट 2 पट 3 पट बिल आया हो, और हाईएस्ट रेट लगा मेरे को तो 16 रुपए पर यूनिट लगा मुझे तो। ठीक है, फिर भी मैं क्या करा, यहाँ आया अपना जोड़बाईपेठ पुलिस चौकी के बाजू के ऑफिस में, वहाँ भी आया, उनको भी मैं लेके तकरार दिया किया, तो वो बोले कि साहब नहीं ये नहीं है, तुम पानी गिरने को जाओ। ठीक है बोलकर मैं उधर पानी गिरने को भी गया, उधर भी साहब नहीं है, कोई भी नहीं है जो हमारी दखल लेने वाला। पिछले 2 महीने से मैं फिर रहा, फिर उधर जाकर जूनी मिल कंपाउंड में भी गया, वो बोलते को वो साहब ही नहीं है, अभी 1 तारीख को साहब आएंगे, ये आएंगे, कुछ भी फायदा नहीं हुआ। मैं 2 महीने से फिर रहा हूँ, मेरा अभी दूसरा बिल भी आया तो डबल टिबल आया, मेरे को 13,000 रुपये आया 2 महीने का लाइट बिल। फिर भी
कैसे भरेंगे आप? पैसे नहीं भरे। अब क्या हुआ, ठीक है, अब सब पूरी गली का थोड़ा सबका प्रॉब्लम है, इसलिए मैं बोला मीटर टेस्टिंग वगैरह कुछ मसला हल होता है, निकालो बोलकर यहाँ आया। साहब को अगर मिला, वो साहब बोले कि नहीं, तुम्हारा मीटर टेस्टिंग करना पड़ेगा हमारे को, 1 दिन लाइट बंद रहेंगी, 2 दिन लाइट तुम्हारा मीटर टेस्टिंग को भेज तू कर बोले उन्होंने। बाद में उनका फोन भी आया नहीं, क्या भी नहीं। अब ऐसा बोल रहे, ठीक है चलो जान दे, आज न कल कुछ तो मसला निकलेगा। मगर आज तो डायरेक्ट वसूली के लिए उनके आदमी लोग आ रहे, बोले लाइट बिल भरोच कर लगाई ले उन्होंने। क्या करना वो समझ में नहीं आ रहा। अब हम पूरे गली के जितने लोग थे, जितने जमे उतने लोगों को लेकर मैं इनके यहाँ आए, मगर अभी भी वो साहब कल सुबह देखेंगे करेंगे, ऐसा सब उड़वा उड़ी के बातें कर रहे हो। क्या है सो क्या नहीं सो, जरा हमारी तकलीफ का जरा कुछ परेशानी का हल निकालो। हमारे वो ऐसी हालत नहीं है, 6-6 हजार 7-7 हजार रुपए महीने का एक बिल आ रहा, सबका लाना खाना है हमारी गली का। नाम बोलो। नमस्कार, मी बिलाल रफिक बागवान, मी सातपुते वस्तीमध्ये राहतो, जोडबाईपेठमध्ये। आमच्या गल्लीची समस्या ही स्मार्ट मीटरच्या नावाखाली आम्हाला जे आहे ना, 3 महिन्या अगोदर स्मार्ट मीटर, आमचे जे जुने मीटर आहेत, इलेक्ट्रिशियन मीटर होते, ते मीटर काढताना आम्हाला म्हणले की तुम्ही जर हे नवीन मीटर बसवले नाही, तुम्हाला वरून कनेक्शन कट करेन आणि MSEB चे साहेब लोक येऊन तुम्हाला 8,000 रुपये अगोदर द्यावं लागेल, त्यानंतर तुम्हाला कनेक्शन नवीन मीटरच बसेल, स्मार्ट मीटर, जुनं मीटर तुमचं काढण्यात येईल। आता हे सर्वांना कंपल्सरी आहे, म्हणून असं आम्हाला धोका देऊन मीटर बसवले। मला जे कडक उन्हाळ्यामध्ये बिल येत होतं माझ्या घरचं, ते मला जवळपास 1150 रुपये बिल येत होतं। माझ्या घरात एक फ्रीज, 3 लाईट आहेत, 14 वॅट, 12 वॅट, 10 वॅटचे, आणि एक फ्रीज आहे माझ्या घरात। याच्या व्यतिरिक्त माझा काही वापर नाहीये। मीटर बसवताना मी त्या साहेब लोकांना सांगितलं की माझा वापर पण बघा। आता मला जे सध्या बिल येत आहे, ते माझं जे बिल यायला लागलंय जवळपास 2,500 आणि 2,000, या 3 महिन्याचं बिल थकबाकी 5,900 रुपये दाखवा लागलंय माझं। मी दर महिन्याला फोनपेने माझ्या बिल भरतो, 1,000 रुपये 1,100 रुपये बिल येत आहे मला। कधी बदललं मीटर? मीटर आता बदलून 2 महिने झालं, आता 3रा महिना चालू आहे, डबल बिल यायला लागलंय मला डायरेक्ट। तुम्ही तक्रार केली? तक्रार मी करून 2 महिने झालं, ऑफिसवाले काही दखल घेत नाहीत। इथं जे साहेब आहेत ना, हे अदानी साहेबांचं मीटर आहे, आमचं काही संबंध नाहीये, त्यांनी बदललेत, आम्ही बदललो नाही। तुम्ही तिथं तक्रार करा तुमची। आता आमच्या गल्लीतले सर्व लोक इथं जमा झालेले आहेत, आम्ही 2 महिन्यांनी फिरत आहे, आमचं कोणी ऐकत नाही इथं। आता मी याच्यामुळे खूप म्हणजे किती लोकांचे मीटर बदलले? आमच्या गल्लीमध्ये जवळपास 50-60 लोकांचे मीटर बदलले। विरोध केला नाही का? विरोध म्हणजे त्यांनी फसून बसवले आम्हाला समजलं नाही त्यांनी बसवताना की तुमचं मीटरचं वरून लाईट कट होईल असं म्हणले त्यांनी आम्हाला। आम्ही घाबरून काय केलो, बसून घेतलो। आम्हाला त्यांनी सत्य परिस्थिती सांगितली नाही, हे मीटर असं आहे, हे आहे, तुम्हाला कनेक्शन कट होत, जेवढं बिल वापरलं तेवढंच यायला पाहिजे। हा ते अगोदरचं मीटर जे आहे ना, इलेक्ट्रिशियनच होतं माझं, आमचं मीटर काय खराब नव्हतं, त्याच्यापेक्षा दुपटीने पण जास्त बिल यायला लागलंय मला। मग आता आम्ही सर्वजण गल्लीतले येऊन त्यांना तक्रार दिलो, सर्वजण आले। आता त्यांनी म्हणले की ते दुसऱ्यांचा नंबर दिले ऑफिसरचं, तिथं जाऊन भेटा, पाटील साहेब काय आहेत ते, तिथं जाऊन भेटा म्हणा लागलेत, आमच्याकडे काय नाही त्याच्याबद्दल असं त्यांनी सांगतात। तुमची मागणी काय? आता माझी मागणी काय, जे अगोदरचं मीटर आहे सरकारकडून जे आहे ना, आपल्याला ह्या स्मार्ट मीटरचं जे आहे ना कंपल्सरी नाही आहे। जेव्हा कंपल्सरी करेल आपण सर्वजण त्याचा विचार करू। आता आम्हाला कंपल्सरी नाही तर तुम्ही कशाला मीटर बदलता? आणि हे काम खास करून स्मार्ट मीटरचं झोपडपट्टीमध्ये चालू आहे, मोठमोठ्या अपार्टमेंट गल्लीमध्ये, जिथं चांगली सोसायटी आहे तिथं हे मीटर बसवले जात नाहीत, जिथं अनपढ लोक जास्त आहेत, अशिक्षित, त्या ठिकाणी हे काम जास्त प्रमाणे चालू आहे। आणि जे बसवणार आहेत ना, ते खोटं बोलून बसवतात। आणि मीटर टेस्ट जे आहे ना, साधं बल 200 वॅटचं बल आणून टेस्ट करतात मीटर, आणि त्याच्यामध्ये 10 पल्स जर दाखवले मिनिटात तर मीटर बरोबर आहे म्हणले। आता ह्यांनी म्हणते ते मीटर टेस्टिंगचे लॅब रिपोर्ट घेऊ म्हणून, म्हणजे हे वेगवेगळे जे त्यांनी सांगायला लागले टेस्टिंगचे नमुने फिरवी आहे फक्त। इथं आले की तिथं भवानीपेठला जावं म्हणते, तर दमाणी नगरला जावं म्हणते। आता आमची जी समस्या आहे, आम्हाला बिल भरपूर येत आहे, आमचा वापर नाही आहे तसं। काय त्रास आहे? आम्हाला लाईट बिल भरपूर यायला लागले। आमचे घर काय असं हे नाही, स्लॅबचे नाहीत, काय नाही, आणि असे ओपन लावलेले आहेत, त्याला काय असं हे नाही, फ्रीज नाही, काय नाही, फक्त आम्हाला 2 गोळे आहेत, एवढंच वापरतो। आता आम्हाला 2-3 हजार आहे, आम्हाला 500 रुपये येत होत। डबल टिबल आहे। कसं भरणार? काय किती कसं भरणार? आता कसं भरणार? धुणं भांडे आम्ही करून खातो, आता कसं भरणार आम्ही बिल? म्हणून तर बसवताना त्यांनी म्हणले 8,000 रुपये पहिला भरावं लागतंय, मग नंतर मीटर घ्यावं लागतंय म्हणताना आम्ही घेतलं बसून। पहिला मीटर बसून घेतले, परत नाव लिहून घेतलेत आमचं, तुमचं नाव काय आहे म्हणून, मग आम्ही नाव सांगितलं त्यांना।
आता डबल आले. आता डबल यायला लागले. जुनं मीटर पाहिजे आम्हाला. जुनं तेच मीटर पाहिजे. आमचं जे मीटर घेऊन गेलेत ना तेच मीटर पाहिजे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.